गुड मॉर्निंग. आज आपण भारतीय स्थल निर्देशांक नकाशांचा पुढचा पाठ आपण शिकणार आहोत, तो म्हणजे वृत्तजाळी संदर्भ. नकाशातील वृत्तजाळी संदर्भ पद्धती या पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळात अस्तित्वात आली. दिलेल्या मूळ स्थानापासून नकाशात दाखविलेले एखादे स्थान हे कोणत्या दिशेस व किती अंतरावर आहे हे ठरविण्यासाठी या वृत्तजाळी संदर्भ पद्धतीचा उपयोग केलेला असतो. वृत्तजाळी काढत असताना अनेक उभ्या आणि आडव्या रेषा काढून तयार केलेली जाळी म्हणजेच वृत्तजाळी होय. या वृत्तजाळीचे पुढील प्रमाणे प्रकार पडतात. 2 अंकी वृत्तजाळी, यामध्ये दिलेल्या आकृतीमध्ये म बिंदूचे स्थान निश्चित करण्यासाठी आपण असे म्हणूया की म हा बिंदू चौकोनातील नैऋत्य बिंदूपासून 4 किलोमीटर पूर्वेस व 2 किलोमीटर उत्तरेस आहे. हेच विधान संक्षेपामध्ये A42 असे असेल. म्हणून अशा प्रकारच्या वृत्तजाळी संदर्भाला 2 अंकी वृत्तजाळी संदर्भ असे म्हणतात. 4 अंकी वृत्तजाळी, दिलेल्या आकृतीत र या बिंदूचे स्थान निश्चित करावयाचे झाल्यास आपण असे म्हणूया की र हा बिंदू लहान चौकोनाच्या अंतर्भागात आहे. र च्या चौकोनाचे उभे आडवे प्रत्येकी 10 भाग पाडून तेच लहान चौकोनाच्या नैऋत्य बिंदूपासून 400 मीटर पूर्वेस व 600 मीटर उत्तरेस आहे. हेच विधान संक्षेपामध्ये A4544 असे सांगता येईल. यालाच 4 अंकी वृत्तजाळी संदर्भ असे म्हणतात. शेवटचा 6 अंकी वृत्तजाळी संदर्भ, यामध्ये दिलेल्या आकृतीत स हे स्थान लहान चौकोनातील लहान चौकोनाच्या नैऋत्य भागामध्ये किंवा त्याच्या अंतर्भागात आहे. अशा उपचौकोनाचे उभे आणि आडवे 10 चौकोन किंवा 10 भाग पाडून ते स्थान लहान चौकोनाच्या नैऋत्य बिंदूपासून पूर्वेस 410 मीटर व उत्तरेस 600 किंवा 220 मीटर आहे. हे वर्णन संक्षेपामध्ये A850856 असे करता येईल. यालाच 6 अंकी वृत्तजाळी संदर्भ असे म्हटले जाते. धन्यवाद.